ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ, फक्त ठाणे वृत्तांत सोबत। मुंबईतील NSCI वरळी डोम येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे। यात पुन्हा एकदा लाईव्ह म्युझिक कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। सध्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। परिणामी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून ड्रग्ज सेवनाशी संबंधित कोणता प्रकार यात आहे का याचाही तपास मुंबई पोलीस करत आहे। दरम्यान या कार्यक्रमाला हजारो प्रेक्षक उपस्थित होते। पोलिसांनी मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी वैद्यकीय अहवाल आणि इतर पुरावे तपासण्यास सुरुवात केली। त्यामुळे वैद्यकीय अहवालानंतर या मृत्यूमागचं कारण कळू शकणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार याच लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये मृत्यू झालेल्या तरुणाने मद्यप्राशन मोठ्या प्रमाणात केले होते अशी माहिती आहे। त्याच्यासोबत एक तरुणीलाही अस्वस्थ वाटू लागल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आलंय। सध्या मुलीची प्रकृती स्थिर असून मुलाचा रात्री उशिरा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। दोघांनीही अधिक प्रमाणात मद्यप्राशन केले होते। त्यात गर्दीमुळे दोघांना अस्वस्थ वाटू लागले अशी देखील माहिती मिळते। यावेळी मुलगा अचानक नाचताना कोसळला, त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले। गोरेगाव नेस्को प्रकरणानंतर ताडदेव पोलिसांनी वरळी डोम येथील कार्यक्रमादरम्यान परवानगी नाकारली होती। मात्र या कार्यक्रमासाठी वरिष्ठ पातळीवरून परवानगी देण्याच्या सूचना असल्याची माहिती सूत्रांनी दिली। वृषभ महेंद्र गांगुर्डे असे 28 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे। वृषभ हा माहीम परिसरात राहत असून तो त्याच्या मित्रमैत्रिणींसोबत या इव्हेंटला आला होता। वृषभने मोठ्या प्रमाणात मित्रांसोबत मद्यपान केलं होतं। इव्हेंटमध्ये झालेल्या गर्दीत वृषभ आणि त्याच्या एका मैत्रिणीला अस्वस्थ वाटू लागलं। त्यानंतर दोघांना जवळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं। यात वृषभचा मृत्यू झाला, तर वृषभ सोबत असलेल्या त्याच्या मैत्रिणीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे।